सर्वांना नमस्कार करतो। आता सर्वांना ते सांगायला सांगत 50 वर्ष झाले आणि हमेशा ते सांगायला लागलो। तरी पण जसं हे कार्यक्रम जे आहे, प्रत्येक कोणतेही शिक्षण घेण्यासाठी आपण शाळेमध्ये जातो, तर किती वर्ष लागा लागलं? पुन्हा जन्मलं तेव्हापासून चालायला 12 वर्ष गेले आपले। तर हे धर्म लोपलेला आहे, इथं कुणाचा दोष नाही। आता हे तुम्हाला, आणि आजवर बरीच वेळ वाया गेली। कमीत कमी 50 वर्षापासून पटनापूरचा मठ आहे। 50 वर्ष हे माझी उंबर, आज थोडं बाहेर निघाले। 50 वर्षाला पटनापूरचा मठ छापला झाला आहे आणि 50 वर्षामध्ये महाराष्ट्राला गेलं। 12 वर्षे किनवट तालुका, तिथं टाकलेला एक संस्थान आहे माझं, पण इकडच्या लोकांना अजून बी पत्ता नाही। या 15 वर्षामध्ये आता थोडा पत्ता लागला। याचं कारण काय? हे ज्ञान लोपलेलं आहे, याच्यामुळे वेळ लागली आपणाला। तरी पण काही असो, समजलं आता, पण समजून तरी आता मागं टाकू नका याला। हे मागे पडू देऊ नका। आपण परंपरा आपल्या आजा पंजापासून आपण भजन हो, बकरे जरी कापले, कोंबडे कापले आपण, तरी पण देव म्हणून कापले। पण आम्हाला हे पाप आणि पुण्य कोणी शिकवलं नाही। इथं झालं देव करा, देव करा, देव करा। हे सगळे आदिवासी लोक, मी बी आदिवासी आहो, त्याच कुलातला आपल्या, त्या देवाची खांदा नाही, वेगळी नाही। पण ना समजीमुळे हे झालं। कोणी आपणाला सांगणार सांगायले की आध्यात्मिक जे ज्ञान आहे म्हणजे आत्मा ईश्वर आहे, हे कोणी सांगलं नाही। देवाच्या निमित्तानं आम्ही पाप पण आपणाला समजलं नाही। देवाच्या नावामुळे आम्ही पाप केलं, पण देवानं माफ केलं, हे बरंच नाही। नाहीतर देवाला राग जर आला असता, मातीमध्ये पण तो मी दयाळू आहे। परमेश्वर असा आहे की किळा मुंगीचा देखील त्याला समजा की एक प्रेम आहे, असा परमेश्वर आहे। तर हे देव तुकडोजी काय म्हणला? हा हे अज्ञानपणाला देव धर्म आणि पंथ यानीचे नाशिले राष्ट्र। आपले तुकडोजी बाबा, देव आणि धर्म आणि पंथ यानेच नाशिले राष्ट्र है। आणि हाच माझा बी तुकडोजी बाबाने असा बोललेलाच आहे, समाजासाठीच बोलला। पण ते मला आज समजून आलं की खरंच आहे, म्हणजे धर्मभेद ईश्वराचा समाजाचा नाही। ईश्वर एक, सबका मालिक। शाही बाबा म्हणला, त्यानं देखील उघडं केलं नाही। सबका मालिक म्हणजे आत्मा, जीवापासून जीव तयार व्हायला लागले। स्त्री पुरुष जेवढी पशु पक्षी आहे, नर मादी आहे, तिथं सरी जीवापासून जीव तयार आहे। पण आपण हे स्वतः सर्व काही तुमचा सोपून दिलेलं आहे। आपण करायला लागलो, पण आम्ही काय करायला लागलो याची ओळख नाही। आता काही नवस माझ्यापाशी याचे, बाबा लेकरू नाही, आता देवास करणं होयाचं। मग काय झालं, घेऊन याचे, हे घ्या बाबा, काय पोरग कुठलं येतलच मठावरलं। बरं, मग काय करायचं, नाव ठेवायचं। आता हे मला समजून आलं, पशु पक्षाची उत्पत्ती जोड्यापासून व्हायला, या माणसाला माणसं देऊन लेकरं याला दुसरा, हे विचार करा तुम्ही। एवढी संतती व्हायला लागली। आता माझ्या लक्षात आलं कोणता देव आहे, हाच देवी आहे, हाच देव आहे। लक्षात ठेवा, जीवापासून जीव तयार व्हायले, चराचर व्याप्त निराकार नाही जाकार, जसुनी चराचर त्याशी भजे हरिपाठामध्ये। पण हा शब्द आपल्याला कळाला नाही, म्हणजे याचा अर्थ काय? ईश्वर आहे, गुप्त आहे, त्याला आकार नाही, पण त्यातून चराचर उत्पन्न करायला, म्हणजे जीवापासून जीव, ज्वारीपासून ज्वारी, गव्हापासून गहू, माणसापासून माणूस, शेळी, बकरा, कोंबडा, हे त्याशीच भजे, म्हणजे आत्मालाच भजे। आता हरिपाठाचा एकच महामंत्र आहे,
खालीपाट आकार नाही, पण जिथून चराचर उत्पन्न व्हायला लागलं त्याशीच भजेमध्ये त्याला ईश्वर पांडुरंग लहान देव मोठा देव त्याला तो म्हणा जीवाला. आता पहा हे उघडं झालंय, जीवापासून जीव तयार व्हायले आणि ह्या शक्ती बदल काही लोकांना हे समजलं नाही आणि करत आले. आपण मोठमोठे सण केले, मी बी यामध्ये नाचलो. केव्हा सवारी आली, डोला आला त्यावेळेला मी नाचायचा आणि नेमकंच वाटायचं त्या महाराजाला ते डोला अंगावर हातात घेतला की सवारी घेतली की ते नाचायचा आणि शहाळा वाजला की उड्या मारायचा. आता मी बी पाहत होतो, ते खरंच वाटलं की सवारी अंगामध्ये आलीच. ऐकले, दुर्बट माय अंगात आली म्हणजे चंद्रपूरची, हे मला विश्वास होता. म्हणजे अंधश्रद्धे मला माहिती नाही, अनुभव नाही. आणि मग त्याच काय झालं, तिथं सवारी अंगात आली, डोला अंगात आला, संतोषी माता अंगात आली, असे जे म्हणत होते हे शब्द मात्र कोणा अनुभव आला नाही. आणि त्याचा काय झालं, तिथं परिणाम उलटा झाला. शक्ती हीच, हे शक्ती लागायला लागली आता प्रत्येक माणसाला. आत्माच आनंदमय होत होता, पण तिथं काय झालं, चूक झाली आपली. आपण आपल्या हातानं सत्य भेटलेलं होतं, अंगात येत होतं, दुर्बट अंगात येत नव्हती, डोला अंगात येत नव्हता, सवारी अंगात येत नव्हती. हे पण आज आपला आत्माच आपणाला होत होता, आजचं नाही. आणि आपण त्याला मानले आजवर, पण बकरे कोंबडे ज्यांना संत लोकांना मानलं नाही, संत लोकांना लोभ झाला आणि हे जास्त डफडे वाचणं नाचणं पोतराचं हे खूप झालं. मग संतांना तिकडे लक्षच केलं नाही. पण हात देव अंगात येत होती नाही, आत्मा अधिमाया शक्ती विश्वासामुळं, त्या देवाच्या नावामुळं, तुमच्या श्रद्धेमुळं अंगामध्ये येत होत. पेसा पेना वडी वाचा. आता कोणता पेसा पेन बसून हारा लागला हा. पहिला आपलं देव घेतला हातामध्ये अंगात आलं म्हणायचं, पण आता कोणता पेसा पेन अंगात घ्यायला. पेसा पेन म्हणजे जीव, मराठीमध्ये महादेव, महा म्हणजे मोठा, गोंडीमध्ये पेसा म्हणजे मोठा, मोठा म्हणजे जीव. फक्त बोलण्यामध्ये समजी म्हणजे आपल्याला कळणार नाही, ही शक्ती आजची नाही, पहिलेपासून हेच होत. पण कोणी बकरे सांगले, कोणी भूतच लागलं म्हणलं, मग दुसरं बिघडत गेलं आणि संत लोकांना मान दिला नाही. पण मला या भेटल्यामुळं याचा उलगडा झाला. मी बी सवारी संग नाचत होतो, इष्टातून गेलो एकदा, त्या सवारीला धरून इष्टातून गेलो, खरं पाय पोळाले नाही. हे सत्य, हे आजचं नाही तर कोणालाच माहित नाही. देव म्हणून केले आपणाचा दोष नाही कोणाचा. तीच आता शक्ती संतांच्या माले तिथून मला घोषली म्हणून आता उलगडा झाला. आता हेच आहे. आता इथं कोणती देवी अंगात यायला लागली, हे किती सत्य आहे बरं. याचा मला अनुभव आला की हे देव बाहेरून अंगात आला नाही आणि देव लहान नाही मोठा नाही. धप्पा महा आणि पेरसा शब्द दोन झाले, पण अर्थ एकच आहे. आम्ही किती दूर राहिलो याच्यासाठी समागम होणं, एका जागी बसणं, माझा हात आदर झालं ते झालं. पण आता जरी भेद करू नका, तुकडी म्हणा भेद लयाला जाऊ, जगाचा भेद लयाला जाऊ, तर जोपर्यंत आपला भेद मिटत नाही, एकमेकाशी बसा, तुम्ही सत्संग करा. सत्संग म्हणजे काय, सत्य काय, असे टिंगल करण्यापक्षी जवळ बसा. कोणते बाबा या ग्रंथ वाचा, तुम्ही एकाला पुसून घ्या. आता सगळे हुशार झाले. तुमचा बाबा आमचा बाबा असा म्हणू नका, आमच्या जातीचा बाबा म्हणू नका. संत जो खरा असते आज तुमच्या पुढी. अगर या भेदामध्ये झाले आणि भेदाला कारण काय झालं, काही दिवसाखाली जाती भेद केला. पहिली काही दिवसाखाली फक्त माणूस आणि नावं होते काही, पण ह्या भेद झाल्यामुळं काय झालं, या भेदामध्ये ज्याचे त्यांना आपले काहीतरी देव करून ठेवले, लावून दिले आपणाला, आणि आपले तुकडे तुकडे भारताचे करून टाकले. हे बाहेरची संस्कृती आपल्या भारतामध्ये. माऊली नाचायला कधी अधिकार नाही आपल्या भारतामध्ये, बाई उघडं होऊन नाचायला कधी आपल्या भारतामध्ये अधिकार नाही. हे बाहेरची परिस्थिती आपल्या इथं आलेली. त्या मुलीबद्दल मी आपल्या याला
कृष्ण जन्माला गोकुळाष्टमीला जेवढं जवान मुली नाचवा लागली तर थांबल्या. तर म्हणलं साहेब तुम्ही असं करण्यापेक्षा तुम्ही गीता वाचवायला लावा, मिलिटरीचं शिक्षण द्या. पण हे पहिले नातं झालं आमचे आई वडील, पण आता मुली नाचू नका. इथं भांडण घेतलं, सरस्वती मंदिरामध्ये भांडण घेतलं, केरामेरीला भांडण घेतलं, झारखंड मध्ये भांडण घेतलं या नाचण्याबद्दल. बाईचा धर्म नाही पतिव्रता, एका पुरुषावर वाचून अंग दाखवणं महापाप हे भारताचं तुम्हाला सांगतो मी. हे लक्ष्मी आदिमाया शक्ती याच्या पोटी वृषवणी जन्मले, मी बी याच्या तुमच्या पोटी जन्मलो. म्हणून वाईट वाटते की माझी बाई असे, माझ्या बहिणी अशा. हे भारताची संस्कृती नाही, लक्षात ठेवा. सीतेचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता वाईट वाटत तुम्हाला कोणी असेल तर बैठक करू आपण. या राम आणि सीता, रामायण सर्वांना माहित आहे. सीतेबद्दल सांगतो, माझे लक्ष ठेवा जरा. सीता रावणानं नेली हे सर्वांना माहित आहे, आणि चोरून नेली हे सर्वांना माहित आहे. किष्किंधेमध्ये काही साधूसारखे माणसं होते. रावण नेताने त्या सीतेनं काय केलं चांगलं लक्षात द्या. लक्षात ठेवा, सीतेची कहाणी तुमच्या मातेला मानताना तुम्ही सीतामाईला तिची कहाणी. ते काय झालं, त्यांना अंगावर भाषण होते, चांगले सोन्याचे कडे काय जे होते ते, आणि त्यावर प्रत्येक गठोडं बांधलं त्यांना असं. आणि हे माणसं काहीतरी राम लक्ष्मणाला आणि कोणी पुसायला सांगते नव्हते ना, असं गठोडं अंगावर इतकं भाषण काढले आणि गठोडं टाकून दिलं किष्किंधेला. ते गावामध्ये टाकून दिलं. मग ते गेले निघून. तर काही दिवसाखाली राम पता काढत 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 कुठं त्या किष्किंधेला गेले आणि तिथं रातभर राहिले. आणि त्यानं चौकशी केली, बाबा एक बाई रावणानं चोरून नेले, तिचा काही पत्ता आहे का? तर त्यानं म्हणले रावणाचं युवाईन डोबी उठून गेलं काल. आणि कोण बाई होती की बाईचा आवाज होता, सीता आम्हाला माहित नाही पण आवाज होता. आणि त्यानं माझं एक गठोडं टाकलेलं आहे काचं काढून, आणि ते नेऊन पाटलाच्या घरी ठेवलं आम्ही. पता लागला राम लक्ष्मणाला. मग काय जर सकाळ पहाट ते गठोडं आणलं आणि सभेमध्ये आणून ठेवलं. लक्ष्मणा म्हणते सोड रे हे. लक्ष्मणा गठोडं सोडलं. अरे लक्ष्मणा हे भाषण कोणाचे आहे? राम लक्ष्मणाला पुसायला लागला, हे भाषण कोणाचे? तर 14 वर्षे सीतेच्या रक्षणाला लक्ष्मण राहत होता आणि ते दर्शन घेत होता. तर जोड्यावर रामाचा अवधीची सीता रामाची पत्नी म्हणून त्या जोड्यावर लिहून होतं पाय अंगठ्या त्याच्या. त्या लक्ष्मणानं काय केलं, नेमकं ते जोडे घेतले आणि प्रभू म्हणला हे सीतेमाईचे भाषण होतं, बाकी मला काही ठाऊक नाही, पण हे पा मला तुमचा मुद्रा देता फक्त जोडवे. तर सांगा आता ती सीता माऊली राम पुसते देरास लक्ष्मणाला ती भाषण कुणाचे, ती माऊली किती झाकून राहतात आपल्या रामेजाची कथा. आणि आज आपली दिशा कुठकर चालली. आम्ही रामायण वाचवलं, हा गोष्टी का सांगल्या नाही सांगा. किती झाकून राहतात सर. लक्ष्मणाला पुसायला राम हे भाषण कुणाचे आहेत लक्ष्मणा. तर त्यानं देखील 1400 वर्षे शेवट राहत होता. तर त्यानं देखील तिला भाषण मागता आले नाही. फक्त अंगठी दाखवली. ही आहे भारताची संस्कृती, त्याची कहाणी. हे तेव्हापासून मी ह्या लोकांना, काल आमच्या इथं मुली होत्या शाळेमध्ये 200 मुलगी, त्यानं भावगीत म्हणली की माता पिता गुरु बंधू आणि देश यावर एक कविता रचली. तर मला इतका आनंद झाला त्या पोहरी म्हणताना, मला आनंद झाला. आणि मग 4-5 मुली होते, त्याला बोलून घेतलं. बाई म्हणलं हे सत्य, हे तुमची कविता मला इतकी पसंत आली, पण मी एक गोष्ट तुम्हाला पुसरतो म्हणलं. बसा ध्यान करा. तुम्ही आता जे वळी गायली
आम्ही अशा 200 मुलगी आहे, आम्ही या कविते प्रमाण वाचू, आम्ही जगू आणि मायबापाला त्रास देणार नाही. म्हणून मी म्हणतो तुम्ही हात वर करा. एकदम त्या मुलींना असे हात उचलले की आम्ही या कविते प्रमाणाने वागू. ही आहे भारताची संस्कृती. लहान मुली काल याला मान दिला आणि हेच भारताची संस्कृती आहे आणि हे आध्यात्मिक ज्ञान आहे की जोपर्यंत आपण मरेला वाढ वडील लहान मोठा मानवाची सेवा करणं हे धर्म. मानव धर्म हे मानव सेवा. मानव सेवा हीच मानव सेवा. आणि देव म्हणजे काय ठोक सांगतो. देव म्हणजे सत्य स्वरूप आणि धर्म म्हणजे भूत दया. म्हणजे प्रत्येक प्राण्यावर दया करा ही भारताची संस्कृती आहे. कोणाला दुःख देऊ नका, मदत करा पण दुःख देऊ नका. दुःख देण्यापासून मदतही करू नका, त्याला धोका देऊ नका. हे आहे धर्म. तर जाती धर्म नाही, मानव धर्म आहे. मानव धर्म या माणसाला वाचून चांगले चार खाणी बदल हा श्रेष्ठ मानव आहे, ईश्वराचा अवतार आहे. आता तुमच्या पुढे मी कोण, काय बदल झाला माझा, हे आदिवासीतच होय, काय बदल झाला हे सगळं काही अवयव सर्व आहे. परंतु आपल्या भारताची संस्कृती जोपर्यंत मला आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत आपल्याला संसार करणार नाही, माय समजणार नाही, कोणी गावातले गरीब सुख दुःख करणार नाही. मेन भारताची संस्कृती आध्यात्मिक ज्ञान आहे. मी कोण हो, मी कुठं लिहिणं नाही, गुरु केला नाही, मंत्र नाही, पूजा नाही, काहीच नाही. मग तुम्ही का माना लागले याला? किती सोपा आहे, किती साधा आहे, किती साधी सोपी आहे. आपण पाहावे आपणाशी तुकाराम बाबा, आपला तो देव एक करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नव्हे. आपण पाहावे आपणाशी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे ध्यान आहे ना, हे आपणाला आता तुकाराम बाबाच्या प्रमाण आपणाला भेटलं. आम्ही संतांच्या जाग्यावर बसलो जाऊन हे लक्षात ठेवायचे. हरपलं होतं, डोपलं होतं हे ज्ञान, पण आज आपणाला भेटलं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन बुद्धीचे प्रधान, मनामागे नारायण. मन आणि बुद्धी समोर आहे, ही जर मागे गेली नराता नारायण तुमच्या पुढे बसूनच आहे. आता दूर जाऊ नका, लक्ष करा. हा तुकारामाचा महामंत्र आहे आणि तुम्ही मला माना लागले. जीवशिवाची घालून गाठी परमात्मा पाह दृष्टी. पर जीव शिव दुसरा. हे जीव आहे म्हणून हे पाहता येते. हे आहे म्हणून 3 गुण आहे आणि 3 गुणापासून ईश्वराची उत्पत्ती आहे. तुम्हीच ब्रह्म, तुम्हीच विष्णू. हा शंकर आहे, ही पार्वती तव्हाची आहे, हे विष्णू आहे, ही लक्ष्मी तव्हाचीच आहे. कोणी मेला नाही, गेला नाही, तेच आहो आपण. आता ओळख द्या आलो तुम्हाला. हे लोपलं होतं आपलं ज्ञान भारताचं, हे मला ईश्वरानं वाटा लावलेलं आहे आणि तुम्हाला समजलं. आता येरी कोणी बसत नाही, कोणी येत नाही एका माणसासाठी. काही एखादा कोणी वडील जर मेला, एखादा जाऊ द्या म्हणते काय थकलं होतं म्हणते आता जाऊ ते देवीला. तर हे एवढी जे समाज यायला लागला, नक्की समाजात जागृती आली आणि भारताला आता सत्ययुग लागणार आहे. लागलं लक्षात ठेवा. मामूली माणसाच्या बोधानं एवढं आज व्हायला लागलं. आणि एक कारण काय झालं, पहिलं शिक्षण नव्हतं, आपल्या आई वडिलांना शिक्षण नव्हतं, पुन्हा राजाचे दाब. दुसरे आपल्या भारतावर ताबा केले त्याचा धाक होता, त्याच्या आपण बंदे राहिलो. आपणाला दासी पुत्र करून ठेवला. लक्षात ठेवा आपल्या आई वडिलाला जुना विचार. दासी पुत्र, तुम्हाला कोणता देवपूजा अधिकार नव्हती, मंदिरात जायला अधिकार नव्हता, काही समाजाला विहिरीत पाणी भरायला अधिकार नव्हता. तुम्हाला सगळं सांगतो, हे मला थोडं माहिती आहे. आणि आज
आज स्वतंत्र झाल्यामुळं आपण या 60 वर्षामध्ये आज आपली सरकार घर द्यायला, विहिरी द्यायला, गर्भीण बाई पर्यंत लक्ष नाही, आज रोडा द्यायला आपली गव्हर्नमेंट सरकार काहून की माझा भारत आहे आणि माझ्या ऋषीमुनीचा खजाना आहे. व सरकारनं तिथे काम हातात घेतलं आता आणि हवा सदयुगाची लागली, लक्षात ठेवा हे. आणि आता काय झालं या 70 वर्षामध्ये आज विज्ञानाला माणूस गेलाय, बरं वरी गेले पण आता वरून एकदा आध्यात्मिक ज्ञानावर या. तुम्हाला गाव सुखी करायचा असेल, संसार सुखाचा करायचा असेल आणि आपली खानदान आणि देश सांभाळायचा असेल तर हाच मार्ग आहे. तिकडून सरकारचा हात आला आपणाला आणि आपण काय करत आपल्या भारताची संस्कृती ऋषी मुनीची याचे झेंडे फडकवायचे. हे झेंडा खाली पडू देऊ नका, हे धर्म आहे. देश सांभाळा धर्मही पाळा, तुकडे मला हा माझा बोध आहे. पण जाती भेद काढून टाका, जाती राहू द्या, कोणाच्या मुली कोणाला देऊ नका, घेऊ नका, करू नका आणि रक्त ऐकू नका. पैशासाठी रक्त चाललं दान, आपल्या भारताची संस्कृती इका लागलो आपण आपल्या खानदानी पैशासाठी, हे फार पाप आहे भारतामध्ये, लक्षात ठेवा. पण धर्मामध्ये आपलं रक्त इका लागलो, मुली भ्रष्टाचार व्हायला लागला, मुंबईला चालले शिका तिकडे लग्न करायला. माय बापाला काय वाटत असेल, काय वाटत माय बापाला शिकायला वाटत लावली माझी मुलगी आणि तिकडं लग्न करून घ्यायला लागले तर काय माय बापाला काय वाटलं का माय बापाला. हे धर्म आहे. दुसऱ्याचं दुःख झाला माय बापाचा उपकार आणि कोणी आपल्यावर उपकार करीत त्याला अपकार करू नका, हे भारताचा धर्म आहे. आपण पाणी जर पाजलंय कोणा एवढ्याला तर मी कधी देऊ याला पाणी, ही भावना ठेवा. ही आहे ईश्वराची भक्ती, पुन्हा पान नाही. माईला फाशीत तरला काशी, काही फायदा नाही. हे मानव सेवा आज सरकारनं सरी हातात घेतली. काय गरज आहे त्याला गर्भीण बाईला समजा हे द्यायला, या म्हाताऱ्या माणसाला पेन्शन द्यायला सरकार काय फुलाजी मला घेऊन बसले. आता लक्ष करा तुम्ही, हा मानव याला अधिकार आहे. तुम्हाला हेच धर्माचं काम करण्यासाठी या माणसाला, पण नुकसानी करायसाठी, गाव बर्बाद करायसाठी, देश बर्बाद करायसाठी नाही. आणि बिघडली लोकांना गावचे पाटील या मार्गात पाहिजे, सरपंच या गाव मार्गात पाहिजे, मंत्री देखील या मार्गात पाहिजे. देश सांभाळायला आणि गाव सांभाळायला, धर्म सांभाळायला चांगले घरामध्ये बुजुर्ग माणसं, वडील माणसं हे धार्मिक राहू. आज हे आहे. आज आपल्या मालिकेमध्ये जेवढे माणसं यायला लागले, सुख एक भाऊ इकडे आला 10 वर्षामध्ये 5 एकर जमीन आहे त्याला आणि दुसऱ्या भावाला 5 एकर आहे. बाजूला देव करायला, त्याच्या वावरात पहा, त्याच्या घरात पहा, त्याच्या माणुसकीत पहा. भावामध्ये बदल आहे. तर हे आध्यात्मिक ज्ञान आहे. यानं मया दया हे माहीत होते, तुम्हाला सांगतो मी. पण आत्मा या ध्यानातून आत्मावर झाला ते का ज्ञान होते. कोणी तुमचे लेकर आहे, हे मुली मुलं तुम्ही 30-40 वर्षे ध्यान करा तुम्ही थोडी जंगलामध्ये. काही बारकी सारखा कशा जाऊ शकते, काही मोठी गोष्ट नाही. हा पंचतत्वाचा हे आत्मा दिवस करायचा आहे, काहीच कमी नाही. हे अनुभव आहे. तुम्हाला उघड सांगतो बाबा एवढा कसा चालला, एवढे तुम्ही बढाई करायले तर मी एकटा जगून काय फायदा आहे. आपण तरुणी दुसरा चारावे, आपण चालले ते नवल नव्हे. जे जे आले अंगात ते लोक सांगा एकोणेकाला. व आपलं बरं झालं असेल तर एकोणेकाला सांगायचं, पण आडवं येऊ नका. मी माझी जर चूक होत असेल आणि एक गोष्ट बोलतो संतात ती खरी. तुकाराम बाबाला बरेच लोक म्हणतात पाहू नाही शहाण थोर, चुकी ठेवावे समोर. मी बाबा हो, मला इज्जत दिली. जर चुकत असेल फुलाजी बाबा हे तुमची चूक आहे. मन हे धर्म आहे. बाबा म्हणून मोठा म्हणून सोडू नका, हे पाप आहे.
तुकाराम बाबा म्हणा, पाहू नाही शहाण थोर, चुकी ठेवावे समोर. पण त्याची वय, आपण मला बाबाची पदवी दिली, मी म्हातारा तर बाबाजीच म्हणायचं, एक फुल्या म्हणायचं नाही. आताच म्हणायचं, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, जैसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. तुम्ही वागा. आचरणाला महत्व आहे, मोठेपणाला महत्व नाही. आणि जगामध्ये हे अभिमान पाहिजे की माझ्याकडून काहीतरी जगाची सेवा घडावं. आणि पैसा असेल थोडं सत्कार्याला लावायचं, त्याचं नाव निघाली. काऊन नेमकेच काऊन, आणि या एकट्यासाठीच काऊन इथं बसवलं. आता शिकायचंय, पायाचं नाही, पाया पडायचं नाही, म्हणत बसायचं नाही बाबा असं आहे, बाबा तसं आहे. तुम्हाला वरी जायचं नाही का? असं करा, नक्की तुम्हाला कोणी बसवते काहीच नाही, तुमच्या हातामध्ये आहे. या ही पापाने पुणे स्वर्ग नरकामध्ये नीच काम करणं, गडी असो बाई असो, नरकात जाणं म्हणजे नीच काम करणं, थू थू म्हणून घेणं, आणि स्वर्गामध्ये चांगला माणूस आहे. बस आज मी हेच मागा लावलो की इज्जत आता दिलं तुमच्या हात असा आहे, माझ्या मरणाला जर असे तुम्ही करसाल, मरोपर्यंत माझी चूक होऊ नये, ही जबाबदारी घ्या. आपल्या खंडानेच आपल्या देशाचं नाव, यामुळे सगळं आलं. जात आली, धर्म आला, देशाचं नाव आलं की भारताचे संत. कार्याला इज्जत आहे, पैशाला इज्जत नाही, तुमच्या वागण्याला इज्जत आहे. माय म्हणा ती लेकरू म्हणते, बाई म्हणा दादा म्हणते, आणि वहिनी म्हणा कोणाच्या हातात आहे. या जीवीला काय होते इतकंच ओळखा. आणि जे जे आले अंगात ते लोक सांगा, तुम्ही बना आणि दुसऱ्याला चांगलं करावे. आता देवायचं घोरच नाही, आत्मा जे काय ते आत्माला कोणाही दुःख देऊ नका, हे सत्य आशीर्वाद. आता तुम्हाला जेव घालायसाठी मला काही लोक काय काय लालचे जेव घालायचे, बाबा या रूमातून त्या रूमातून असं जाऊ, बरं तिकडे जाऊन बसतो. हे बाबाचे पाय लागायले म्हणून लागावं म्हणून फिरवलं नाही का, तुमच्या घराला पाय लागू दिलं नाही म्हणतो, आणि लागू देणारच नाही. लालची लोभी बाबा पैसे घेऊन पाय लावते घराला. अरे वा, हे लक्षात ठेवा. मी सांगायला लागलो, माझं जे कोणी देत असत बरं होतं असं होऊ द्या, पण माझं मी सांगतो. तुम्ही या भावनेनं मला घरात जेव घाल, मी जेवत बी नाही, आणि आशीर्वाद तर मुळीच देत नाही, हे लक्षात ठेवा. जो पैसे घेऊन आशीर्वाद देतो तो पैसे का घेते, लक्षात ठेवा. मी पैसे घेऊन आशीर्वाद देतो, तर मला पैशाला कमी करता येते का? मग किती पैसे करायचे, तुम्हाला हात असे पसरायची काय गरज आहे, हे लक्षात ठेवा. हे धर्म नाही. मी बी तुमच्या खाणं खायला लागलो, तुकाराम बाबाला दृष्टांत देतो, तुम्हाला निंदा करत नाही. जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न शेवावे. तुकाराम बाबा देते घेते दोन्ही कुळ नरका जाती. तुकाराम बाबा आज ही गुरु शिष्याची प्रथा आहे. जो मिळवे गुरु शिष्यपणा त्याचे अधमाचे लक्षण. म्हणून मला देवानं गुरु केलं नाही. कोणाचं घेणं बी नको, देणं बी नको, आणि कोणाला फडा. 4 पोरं झाले, एक पियाला दारू, एक आणलेली पोरगी सोडून, एकानं खून केला, आणि बसलं डोकसं घेऊन. काय फायदा डिग्र पैदा करून. ते 4 नष्ट झाले तर बरं होतं, डोकं हातात येत नव्हतं. अशी शुद्ध बीजेच्या पोटे फैरसाळ गोरे गोमटे मायबाप तुझे जर असेल, सात्विक असतील, सात्विक गुणाचे खाना पिणं आपली संतती शुद्धी होते, लक्षात ठेवाय. हे ज्ञानेश्वराचा पुरावा आहे. म्हणून मांस खाऊ नका, हे विचार केला. काऊन खाऊ नका? या मांसानं दारूनं वासना खराब होते, आणि रक्त मांसाचं खराब होऊन आपली खानदान पशुसारखी होते, हे लक्षात ठेवा. एक गर्भावरी शंकर पार्वतीचा सुहास हा वाद आहे. पार्वती पुरते शंकराला की एक काळ, एक बांग, एक लंगड काम.
तर ते सांगते पार्वती, नवरा बायको सात्विक जर असले तर लेकर सात्विक असतात आणि खुशीनं गर्भ ठरल त्या दिवशी लेकरांनी सात्विक जन्मतात आणि झगडे करणं, मारणं आणि गर्भ राहिला त्या बाईचं मन राहत नाही, पुरुषाचं मन राहत नाही, त्या वेळेला खानदान खराब होते. पार्वती, माझ्या घरात आता मुलगी आहे. हे सगळं काही तुमच्या हातात. तुम्ही देव आहात, मी देव आहो, तुम्ही देव आहात. माझ्या पायात देव आहे, तुमच्या देव आहे. अनेक दृष्टांत देतो. एक, जेथे संत तिथं देव, देव तिथं संत. तुकाराम बाबा, काय कमी आहे तुमच्यामध्ये? आता तरी सावध राहा. फुलाजी बाबा देव झाला, तुम्ही उघड्या सांगायलो. आता काही महाराजा परो, मी देव हो, मै पाय धुवून पिया, माझी सेवा करा. हे धर्म नाही, हा धन झाला आहे. माता पिता गुरु बंधू तोची कृपा गुरु करू नका, पण माय बापाची सेवा करा. तुम्हाला ते सारखा उपकार दुसरा कोणी देणार नाही. ह्या माझ्याची ग्रंथ ज्ञानेश्वरी. शिव पार्वती असं मला पार्वतीने विचारलं शंकराला, तुम्ही कुणाचं ध्यानाबद्दल? ऐका, तुम्ही कुणाचं ध्यान करता म्हणे? तुमचं ध्यान सगळे लोक करते आणि तुम्ही कोणाचं ध्यान करताना मला सदाशिवाचं. आणि सदाशिव म्हणजे कोण? आगम निगम पुस्तक आहे, त्यामध्ये पार्वतीचा सहभाग आहे का गुरु शिष्याचं वर्णन थोडस सांगतो. दोन गोष्टी त्यातल्या. म्हणजे ते कसं मनन करायचं? मनन, मनाला मनामध्ये स्थापना कर म्हणे. मनाची स्थापना कर आणि मनानं मनन कर. मनानच मनन कर. आणि त्या मननासारखा दुसरा मंत्र नाही आणि आत्मासारखा देव नाही. पार्वती, ऐकलं? शंकराला सगळे मानता. आता त्याचाच हे आहे, तुम्ही काही करा मनानच, मनाचा मंत्र, याच्या पलकट दुसरा मंत्र मोठा नाही. आणि जीवाच्या पलकट दुसरा देव नाही. पार्वती शंकराचा बोध आहे. आगम निगम पुस्तक आहे, त्यामध्ये वाचून पहा. आणि ज्ञानेश्वरी मध्ये आणि एक दुसरं, आधी मन घ्यावे हाती, मग पुजावा गणपती. म्हणजे मन हे सर्वांना माहिती आहे की बेकार आहे, मन आवरत नाही महाराज, मन आवरत नाही, मला ध्यान लागत नाही म्हणतात. हे मला लक्षात आलं. तर मनानच काय म्हणलेलं आहे? आत्मा काय म्हणला? अरे मना, तू मला शरण ये, तू मला शरण ये. मी पापापासून तुला पुण्यापासून मुक्त करतो, पापापासून. आणि यामध्ये संशय धरू नको. शक्तिपात योग्य रक्षे 5 नंबर त्यामध्ये पुस्तक पहा. पार्वतीला शंकरानं सांगलेली गोष्ट आहे ही बी एक. आता पंचाक्षरी, षडाक्षरी, आता यांना सांगलं सुवासाला गायत्री मंत्र, पंचाक्षरी, षडाक्षरी, द्वादशाक्षरी, या म्हणजे पार्वतीला ते सांगलं की आपला मंत्र कुणाला ऐकू देऊ नये. पार्वती, मनानं मनन कर. आणि हा महामंत्र याचा पलकड नाही. म्हणजे श्वास सारखा मंत्र नाही. जोपर्यंत श्वासोश्वासाचा संबंध आहे तोपर्यंत पती पत्नीचा आणि जगाचा आपला संबंध आहे. आणि श्वास जर बंद गेला, डफड उलट वाटत. ते कोणी नाही कोणाचा शेवटला. हाच मात्र श्रेष्ठ आहे. आणि याचेच पद करा. जिचं मंत्र आहे तिचं देव आहे. आता करू काय? हे माझा अनुभव. मी करता करता माझ्यासारखा जीवदेव आहे. मला कोंबड्यात दिसायला. आता तुम्हाला प्रसंगानं सांगा लागते. हे अशी काही दशा होऊन गेली ही की काय करू जगामध्ये? दान करा, धर्म करा, काय करू? असा प्रसंग दुःखात आला. लढून काही जगामध्ये राहून फायदा नाही. मूर्ती बनन बरं. आणि त्यावेळेला आज जगामध्ये सांगायची गोष्ट सांगू नये. तुम्ही आता लिहून आहे त्याच्यामध्ये ग्रंथामध्ये माझ्या की स्वतः असा जर इतका पापी जगामध्ये जन्मला या समाजामध्ये, या आपल्या तेलंगणामध्ये, स्वतः आत्महत्या करायसाठी 5 एकर जमीन मागून घेतली पत्नीला. धर्म. आणि मी इतका पापी हो तर मी माझ्या गणागोताला कोणालाही मी हात लावू देणार नाही मातेला. आता भांडू नये. त्याला
भीक मागली पण बोलू वाटत. जेव्हा मला हे ज्ञान झालं की पत्नीमध्ये देखील आत्मा आहे, काय रागावं तिच्यावर आणि कोण्या निमित्तानं मागू. हे आता ग्रंथाच्या ग्रंथाच्या गोष्टी तुम्हाला वाचवायला मिळतील, सांगू नाही पण सांगतो. म्हणजे एवढी लिहिता माणसामध्ये होते, हे राक्षसाचा ईश्वर बनते माणूस. परिवर्तन होते माणसामध्ये ध्यानानं. हे माझे ध्यानातून झालेलं आहे सगळं काही. पत्नीला कोणी भीक मागल, 4 एकर जमीन 5 एकर जमीन घेतली, तहसील घेतली, कोणाला पैसा लागू दिला नाही, कळू दिलं नाही, आम्ही साब अडवाला नाही तर आत्महत्या करणार. त्या दिवशी तुमची माझी जेव्हा समाप्ती झाली होती. पण हे पुढे कारण होण्यासाठी आम्ही साब अडवाला त्याच्यामध्ये तो हे मातीचे खटा लावले, याचं कारण काय आहे? अटकल काही नाही साहेब म्हणलो. नाही म्हणे भुताईला सती निघली म्हणे, त्या गावाचा सत्यानाथ आजू केश आहे म्हणे तिथं. तू जर असं करशील तर तुझी हाल होईल म्हणे, तुझ्या गणा होतात. बायकोला भीक मागली, मग सोयरे धारे गेला, माझ्या मरण्याला काय अर्थ आहे? उलट झालं. ते आता समान आहे सांगा. म्हणजे स्वतःचा अनुभव आहे, मना नाही. हे स्वतःची कथा आहे आणि सत्य असल्यामुळं असं होते. किती गोष्टी सांगा तुम्ही पुराणातल्या, असं होऊ शकत नाही, हे मी करू शकत नाही. अनेक लोकांना म्हणा लागलो, तुम्ही मला वरी बसवलं, पण मी वरी नाही तुमच्या पायाखाली, बस मला खालीच पाहिजे. मला मला असे काही थोडपणा, पायाची वरी ना पायी वरी. हे माझा मनानं मेलो मी, मनानं मला जिथे असून मेले पांगुरची तेच पावती शिवपदा. म्हणजे याचा अर्थ काय होतंय? किती संपत्ती कमवा, मालक व्हा, पाटील व्हा, पण गर्व आणू नका. त्या सरपंचाला अरे तुम्हीच मला बसवलं रे, तुम्ही मला सुखदुःख सांगा रे, तुम्हीच मला बसवलं रे, उपाशी मरू नका. दवाखान्यासाठी मला अनेक पुढे म्हणायची गरज नाही. आपण मग त्या गावाला सरपंचाला कधी पडू देणार नाही, हा माझा विश्वास झाला आहे. आज 3 माणसापासून आज पुऱ्या भारतानं फिरायला लागलो, मला जातच नाही. माझं माणूस द्या, माझं माणूस द्या. माणसासाठी हिंडायला लागलो मी, पैशासाठी नाही, पोटासाठी नाही, मोठेपणासाठी नाही, माणसासाठी. तुकडोजीला देखील माणूस मागला, प्रत्येक संतांना माणूस मागला. तुकाराम बाबा काय म्हणला, नव एकट्याचा खेळ म्हणून हा केला मेळ. हे नाटक आहे. कशासाठी? कोण ऐकल आमचं? हे निमित्त तुम्हाला देवाचं दाखवलं आणि हे नाटक केलेलं आहे. कशासाठी? उपदेश करण्यासाठी. बरं, आणि सुख आहे. जो सत्तापाशी जाईल कधी त्याला धोका होणार नाही. आणि जन्मांजन्मीचा काम आहे, आजचं नव्हतं. मागला परिहार पुढी नाही शेण, झाली या दर्शन एक. आता हे शक्ती लागायली, तुम्हाला ओढ लागली, दुसऱ्या जन्मामध्ये आपण मोठ्या भेटणार. हे वाया जाणार नाही. तो कुठं अखेर राजापर्यंत जाणार आहे. जशी जशी पुणे करत असाल तुम्ही, हा जीव मरत नाही हे मला कळालं. मेलं की सगळंच मरते काय की वाटलं मला. 60 वर्षाची उंबर, 20 वर्षाची उंबर, मी डफडं वाजवत होतो, पण सदाकत मला हात कळालं. आत्मा अमर आहे, अविनाशी, मरण नाही आत्म्याला. लक्षात ठेवा. मूळ त्याला देव म्हणलेलं आहे. आणि मूळ खाऊ नका, कापू नका. बकरे कोंबडे संतांनाही ठरवलंय की त्याच्यामध्ये जीव आहे. मूळ खाऊ नका. ते मरणार आहे, आपण खाणार मरणार, ते मरणार, हे मला कळालं. सगळ्या गोष्टी पाहिल्या, पण खरंच आत्मा ईश्वर आहे आणि जीवा जेव्हापासून पहिलाच आहे. एवढ्यासाठीच खरं नाही. आत्मा अमर आहे. थोडं सांगता समजणार नाही, पण आजापासून आपला आजा झाला, आजापासून पिताजी झाला, पिताजीपासून आपण झालो आणि आपल्यापासून आपल्या लेकराच्या रूपानं चाललाय. मेला का जीव? काही नाही. हे जुने कपडे उतरायचे आपले आधी, पण जे आपण आजपासून आजचे आपण नाही. जेव्हा शंकर पार्वती आदिनाथ म्हणता तुम्ही, तिथून आत्मा चालत आलेला आहे. मध्ये तर हे गडबडी झाल्यामुळे आपल्या आत्मस्वरूपाला विसरलो, बाकी काहीच नाही. फुलाजी बाबा आत्ता नाही, तुम्ही आत्ते नाही, आपण तेच हे कपडा आहे. जुना कपडे जसे आधी फेकत आले, हे जाणार, पण आत्मा अमर आहे, अविनाशी आहे, नाश होणार नाही. हे सत्य मला विश्वास आला. म्हणून हे आत्म्यासाठी संस्कार राहणार. माय बापापासून मी जास्त बोलत नाही. नमस्कार. आता